श्री गणेशाय नमहा. जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार भाविक हो. एकतरी ओवी अनुभवावी या भक्तिमय चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या चॅनलवर आपण अनुभवणार आहोत ज्ञानेश्वरीतील ओव्या, अभंग, नामस्मरण आणि आध्यात्मिक ज्ञान, जे आपल्या मनाला शांती देईल, विचारांना दिशा देईल आणि आपल्याला परमेश्वराच्या अधिक जवळ नेईल. इथे प्रत्येक ओवी फक्त ऐकायची नाही, तर ती अनुभवायची आहे. मन लावा, श्रवण करा आणि भक्तिभावाने स्वतःला परमेश्वराच्या चरणी अर्पण करा. जर तुम्हाला भक्ती, ज्ञान आणि आध्यात्मिक अनुभव आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या पवित्र प्रवासाचा भाग बना. चला तर मग आजची ओवी अनुभवूया. म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईजे. जैसे मूळ सिंचनी सहजे, शाखा पल्लव संतोषती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीमधील पहिल्या अध्यायाची 25व्या क्रमांकाची ओवी आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो खरा जाणता आहे, समजूतदार आहे, त्याने गुरुची भक्ती करावी. कारण गुरुभक्तीमुळे आपले जीवन सफल होते, आपले ध्येय पूर्ण होते. जसे एका झाडाच्या मुळाला पाणी घातले तर वेगळं फांद्यांना, पानांना पाणी घालायची गरज नसते. मूळ ओलं झालं की संपूर्ण झाड ताजं तवानं होतं. अगदी तसंच गुरु म्हणजे जीवनाचं मूळ. गुरु प्रसन्न झाले की ज्ञान, शांती, समाधान, यश सगळं आपोआप येतं. आज आपण अनेक ठिकाणी धावतो. कुठे यशासाठी धावतोय, कुठे समाधानासाठी धावतोय आपण. पण ज्ञानेश्वर माऊली सांगतात, मुळाला धरा. गुरु म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा प्रकाश. गुरु म्हणजे जीवनाचा मार्ग दाखवणारा दीप. गुरु म्हणजे आत्म्याशी जोडणारा सेतू. म्हणून आजच गुरुला शरण जा आणि आपले जीवन कृतार्थ बनवा. आता या ओवीवर थोडासा सखोल प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूया. ओवीची सुरुवात म्हणून या पदाने झालेली आहे. म्हणून हे पद मागील काहीतरी विशेष संदर्भ देण्यासाठी वापरले जाते. अगदी त्याच न्यायाने माऊली आपल्याला पूर्वीच्या काही ओव्याचा संदर्भ येथे देतात. मागील 2-3 दिवसाच्या ओव्या तुम्ही तपासा, तुमच्या नक्की लक्षात येईल. माऊली काय म्हणाले? माझ्या हृदयात सद्गुरूंची पावले मी प्रस्थापित केले आणि त्यामुळे संसार सागर सहज तरून पहिल्या तीराला मी पोहोचलो. एवढेच नाही, ज्ञानरूप अंजनाची प्राप्ती झाल्याने खूप मोठा आध्यात्मिक लाभ, महानिधी मला प्राप्त झाला. एवढेच नव्हे, आत्मरूपी चिंतामणी प्राप्त झाल्यामुळे माझे सर्व मनोरथ सहज पूर्ण झाले. आणि म्हणून तुम्ही सुद्धा संतांना, सद्गुरूंना, गुरूंना शरण जा. असं माऊलींनी म्हणून ह्या पदात संपूर्ण जीवनाचा अनुभव इथे ठेवलेला आहे. अनुभव आले अंगा, ते या जगा देतसे. म्हणजे अभंगाच्या प्रमाणे माऊलींनी संपूर्ण अनुभव आपल्याला या ओवीमध्ये सांगितलेला आहे. आणि म्हणूनच अशा अनुभवी संतांना शरण जाणे गरजेचे आहे. नाहीतर सध्या आपण पाहतोय, पोटासाठी संत झाले कलित बहुत. आणि मग कोणाला शरण जायचं हो सांगा? आणि खरे संत कोणाला म्हणावे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. खरे संत म्हणजे कोण? तेची संत, तेची संत, ज्याचा हेत विठ्ठली. नेणती काही टाणाटोणा, नामस्मरणा वाचुनी. जे संत ज्यांना नामस्मरणा वाचून दुसरं काही सुद्धा आवडत नाही, ज्यांचा काम आणि क्रोध संपूर्णतः गेलेला आहे,
जसं तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. अशा संतांना जर आपण शरण गेलं तरच आपले जीवन कृतार्थ होईल. एक छोटासा दृष्टांत आठवला म्हणून मी आपल्याला थोडक्यात सांगतो. एक श्रीमंत ग्रस्त होते. त्यांनी पुष्कळ पैसा मिळवला होता. उतार वयात काही अडचण येऊ नये म्हणून त्यांनी काही मोहरे जमिनीमध्ये ते पुरून ठेवले होते. पूर्वीच्या काळी कपाट वगैरे अशी काही सोय नव्हती. जवळपास श्रीमंत लोक सर्वजणच गुप्त ठिकाणी धन पुरून ठेवण्याची प्रथा पूर्वीच्या काळी होती. त्याचप्रमाणे त्या ग्रस्तांनी त्या मोहरा जमिनीमध्ये पुरून ठेवल्या आणि वहीमध्ये नोंद करून ठेवली की चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी दुपारी 2 वाजता 25 लाख रुपये किमतीच्या मोहरा पुरून ठेवलेल्या आहेत. जेव्हा गरज पडतील तेव्हा काढाव्या. थोड्या दिवसांनी ते श्रीमंत ग्रस्त आजारी होऊन मरण पावले. त्यानंतर त्यांचा व्यवसाय, त्यांची मुलं पाहू लागली. मुलांच्या उधळपट्टीमुळे संपूर्ण धंदा व्यवसाय नुकसानीमध्ये चालू लागला. कर्जबाजारी झाले. त्याच्यातला एक मुलगा विचार केला, आपले वडील खूप श्रीमंत होते, नक्कीच त्यांनी कुठे ना कुठे काहीतरी नोंदी ठेवली असेल, कुठेतरी धन गुप्त स्वरूपामध्ये त्यांनी ठेवलं असावं. म्हणून त्यांनी सगळ्या वह्या तपासण्यास सुरुवात केली. तपासता तपासता एका वहीत त्याला 25 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या मोहरा शेतातील मंदिराच्या घुमटाखाली ठेवल्या आहेत हे त्याच्या दृष्टीस पडलं. ती नोंद वाचून तो आनंदाने नाचायला लागला. जास्त उशीर न करता त्यांनी आपल्या शेतातील मंदिराचा कळस उतरवला. त्याच्यात त्याला काहीच सापडलं नाही. शेवटी त्यांनी मंदिर पाडलं की ते काही सापडलं नाही. मंदिराच्या खाली खोल खड्डा खणला, तिथेही त्याला काही सापडलं नाही. त्या नोंदणीचा अर्थ मला बरोबर समजला नाही असं म्हणून त्यांनी संपूर्ण गावभर ती नोंद दाखवली. पण गावात कुणालाही ते कळत नव्हतं. परंतु गावातील लोक वडिलांच्या हातचे बांधलेले मंदिर पाडले म्हणून नको नको ते त्याला बोलू लागले. लोक त्याला नावं ठेवू लागली. शेवटी तो मुलगा गप्प बसला नाही. काशीसारख्या नगरीमध्ये तो गेला त्या नोंदणी घेऊन. तिकडे जाणकार असणाऱ्या एका ग्रस्ताला ती नोंद दाखवू लागला. ते नोंदणी पाहिल्या पाहिल्या त्याने त्या मुलाला धीर धरण्यास सांगितले. मुलाला सांगितले, तुला कितीही अडचण असू दे, मी तुला 500 रुपये देतो. तू पहिले जसे होते तसे मंदिर बांध, उंचीमध्ये बदल करू नको. त्या जाणकार माणसाचे 500 रुपये घेऊन तो मुलगा घरी परतलेला आहे. पूर्वी होतं त्या पद्धतीनं मंदिर शेतामध्ये त्याने बांधलेलं आहे. आणि त्या ग्रस्ताला घेण्यासाठी काशीला परत गेलेले आहेत. ते जाणकार ग्रस्त ज्या दिवशी त्यांच्या घरी आले तो चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस होता. त्या जाणकार ग्रस्तांना माहीत होतं की याच दिवशी ते मिळू शकतं. दुपारचे 12 वाजले होते. सगळीजण मंदिराकडे गेली. तेवढ्या 2 वाजले. तोच म्हाताऱ्या ग्रस्ताने त्या मुलाचा हात धरून मंदिराच्या कळसाची सावली जिथे पडली होती ती जागा त्याला दाखवली आणि त्याला सांगितलं, मंदिराच्या कळसाचा घुमट म्हणजे कळसाची सावली जिथे पडली तिथे तुला ह्या मोहरा शोधायच्या होत्या. तिथे छोटासा खड्डा खणताच तो संपूर्ण खजिना म्हणजे 25 लाख रुपयाचे मोहरे तिथे त्यांना सापडलेले आहेत. आणि ते पेटी घेऊन तो व्यावसायिक असणारा तो मुलगा आनंदित झालेला आहे. दृष्टांत तिथे संपलेला आहे. सिद्धांत हाच
की त्यांच्या गावामध्ये काही लोक कमी होती का? नव्हती. तसं आज तुम्हाला जे संत म्हणून गावभर मिरवताना दिसतात ते संत असतीलच नाही बाबांनो. त्यामुळे तुम्हाला अशा काही जाणकार संताकडे जावं लागेल जेणेकरून देहरूपी घुमटात आत्मरूपी द्रव्य आहे व त्याची नोंद स्मृती स्वरूप वहीत लिहून ठेवली आहे. पण हे वाचून आत्मरूप ठेवायचे ज्ञान होत नाही. त्याकरिता ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच पाहिजे. खऱ्या संतांची भेटी झाल्याशिवाय आत्मरूप धनाची प्राप्ती होऊ शकत नाही आणि जीवन कृतार्थ होणार नाही. आणि म्हणून आजच्या ह्या ओवीला इथेच आपण पूर्णविराम देऊया. अनुभव घ्या, मनात साठवा आणि अशाच भक्तिमय ओव्यांसाठी चॅनल एक तरी ओवी अनुभवायला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.